नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 33 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रंगनाथ पठारे ही समिती आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी भाषेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, भारतीय असंतोषाचे जनक कोणास संबोधले जाते? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य टिळक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, हरिजन सेवक संघ कोणी सुरू केलेला आहे? हरिजन सेवक संघ कोणी सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ हे सुरू केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विनोबा भावे. हे भारतीय भूदान चळवळीचे जनक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश दाखवितात. घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश दाखवितात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे एकसर समांतर जोडणी दाखवतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, खालीलपैकी उभयान्वी अवयव नाही. खालीलपैकी उभयान्वी अवयव नाही. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हुशार. हे काय? उभयान्वी अवयव नाही. व आणि म्हणून आहे, पण हुशार हा नाही, म्हणून आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, कोकण भागात डॅश प्रकारची मर्दा आढळते. कोकण भागात डॅश प्रकारची मर्दा आढळते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जांभी प्रकारची मर्दा आढळते कोकण विभागामध्ये मित्रांनो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तो दिवस डॅश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करून घेतला तो दिवस म्हणजे डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, बेकिंग सोडा म्हणजे डॅश. बेकिंग सोडा म्हणजे डॅश. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, म्हणजे त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, बेकिंग सोडा असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश असतो. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 120 ते 80 असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यूटनने मांडलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला मित्रांनो? न्यूटनने मांडलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नागपूर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल? बालकाचा रक्तगट AB असल्यास पालकाचा रक्तगट कोणता असेल? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे AB, काय मित्रांनो, E आणि B. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, 1829 साली सत्तेची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय आहे मित्रांनो? 1829 साली सत्तेची प्रथा बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिंक, काय मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिंक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू
कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलेले आहे? तृतीय रत्न नाटक हे कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न नाटक लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्वयोग्य रक्तदाता म्हणतात? कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्वयोग्य रक्तदाता म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कुस्तीगीर सुशील कुमार याने ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणते पदक जिंकलेले आहे? कुस्तीगीर सुशील कुमार याने ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणते पदक जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2008 साली कांस्य आणि 2012 मध्ये रौप्य. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे AU. काय मित्रांनो? AU. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती? ऑक्सिजनच्या अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलेले आहे? ए मेरे वतन के लोग हे गीत कोण्या गीतकाराने लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रदीप यांनी लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड माउंटबेटन. हे काय होते मित्रांनो? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार डॅडॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेनुसार डॅडॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जातक कथा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, चरक हा कुणाच्या दरबारातील वैद्य होता? चरक हा कुणाच्या दरबारातील वैद्य होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कनिष्क. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, सिंधू नदीचा उगम कोठे होतो? सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगमस्थान झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पंतप्रधान जनधन योजना कुणी सुरू केलेली आहे? पंतप्रधान जनधन योजना कुणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान जनधन योजना सुरू केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्णा नदीकाठी सांगली शहर हे वसलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झालेला आहे? शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, उपराष्ट्रपती हे डॅडॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे डॅडॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता. चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नीळशी संबंधित होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम कधीपासून सुरू झालेली आहे? महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम कधीपासून सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 ऑगस्ट 2007 पासून महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम सुरू झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीचे एकक कोणते आहे? ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जूल आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, डॅशही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. डॅशही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा वापर करतात? कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा वापर करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गॅमा किरणाचा वापर करतात. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.